तर माननीय निवृत्त न्यायमूर्ती भोसलेजींच्या दिलीप भोसलेजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या सरकारने एक समिती नेमली होती। त्यांनी माझ्या हातामध्ये तो अहवाल दिला, पण यांनी आता गद्दारी करून तेव्हा ते सरकार आमचं पाडलं। आता त्यांचं म्हणणं असे की त्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार आम्ही हे केलेलं आहे। आता त्या शिफारशीनुसार केलेलं असेल, करेक्शन त्याच्यात केलेलं असेल तर हे आरक्षण टिकेल म्हणण्यापेक्षा टिकावं हीच माझी प्रार्थना आहे। एक प्रश्न असा आहे की राजकारणात टायमिंग महत्त्वाचा असतो। लोकसभा टायमिंग नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऐका, टायमिंगच्या बरोबरीने प्रवृत्ती सुद्धा महत्त्वाची असते, वृत्ती सुद्धा महत्त्वाची असते आणि दिलेला शब्द पाळणं हे जर का त्यांची ओळख असती तर मला जो शब्द दिला होता भाजपने तो पाळला असता तर आज भाजपवरती अशी सगळी फोडाफोड करण्याची वेळ आली नसती। लोकसभा निवडणुकीत या आरक्षणाचा काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का की लोकसभा नाही? आता याच्याबद्दल आता तुम्हीच सांगितलं, जरांगे पाटलांना पण हाच एक संशय आहे की हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे का। आता तो समाज आणि नाही, मी याच्याबद्दल जास्त काय बोलू सवाल खड़े और इंडिया गठबंधन नहीं छोड़ो चलो विधानभवनाबाहेरून उद्धव ठाकरे यांना आपण या क्षणाला बघत होतो। निवडणुकीसाठी आरक्षण देण्यात आलं असं वाटत नाही। त्यांनी म्हटलं की लोकांना कुठे नोकऱ्या मिळणार हेही सांगावं। हे विधान यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे।